नको येऊ. तोय भाऊ कुठे गेले? मी जातो हा. मी याला फोन करतो इथं याला पाक्याला. तो येईन मोठी गाडी घेऊन. तिला घेऊन जाणार सगळे. अयो तो पक्का कवा यायचा आता? फोन लाव. पूर्वा फोन पैसे नाही माझ्याकडे. मंडळी तयार रहा, चला रे सुरू करा धम्माल. गावरान मस्ती, गावरान मस्ती, गावरान मस्ती, गावरान मस्ती, मस्ती मस्ती मस्ती. अरे ना रे हा आज आहे ना माझी बसायची इच्छा झाली. बसायची बसलोय की मायापूर. येडे का तुम्ही काही काय बसायची म्हणजे तशी बसायची नाही, मला वाटलं तसं बसायचं. दारू प्यायची. हा मग असं म्हणा दाजी. तुम्ही देता का पार्टी मला? आपण दाजी चंदा नाही ना. नाही कसं झालंय नागडे शेजारी उघडे गेलं आणि थंडीने काकडून गेलं असं झालंय. थोडेफार असतील ना 1500 रुपये. आता काय खिस्सा दाखवू का तुम्हाला? खिस्सा काहीच नाही. काहीच नाही. अहो दाजी तुम्ही आमचे सख्खे दाजी ना, आम्ही तुम्हाला आज कधी म्हणलो असतो का? पण आता मी पार्टी दिली असती पण माझ्याकडे पैसे नाही ना. अहो दाजी करा ना सोय. हा. पैसे नाही म्हणतो, सोय कशी करू? तुझ्याकडे असते का खरं? हा बघा त्याच्याकडे असते अंदाज पंचे. एक वेळेस दादा आम्हाला देत नव्हते, ताईला द्यायची. ताईचं नाही करत. कशी वडील माणसं आहे ना, मुलीवर लय प्रेम करते. आणि आई जी असते ती आपल्या पोरांवर प्रेम करते. ह्याच्यामुळे अडकायला लागले त्याला कशाला मारतो? त्याच्या तोंडात मोठं घातलं ते. तुम्हाला पार्टी पाहिजे ना, हा मग आज काहीतरी आयडिया करा. ताईकडून पैसे घ्या. इकडे म्हणजे मी पार्टी देतो तुम्हाला, तुम्ही नका देऊ मला. पैसे जर भेटले तर मग तसंच म्हणतोय ना मी तुम्हाला. हा. तुम्हाला जर भेटले आणि तुम्हाला आयडिया सांगितली हा कशी करायची ती, मग पार्टी तुमच्याकडून. बर मी डोकं लावतो काहीतरी. लावा. आणि आज आहे ना मस्त पार्टी करू. आम्ही तर ह्याची सोय करू. हा चल येऊ का? हा चल. चला येऊ तुम्ही. हाय. ए नाऱ्या आज आहे ना आपल्याला पार्टी दाजीकडून मिळणार आहे. हा कसं एकदा का पार्टी मिळाली भरपूर दारू आणि मटण खायचं. आज दाजीला कसं जीवनात एकदम मजा करायची. सजा नाही मजा. हा चल आता दाजी गेल्या सोय करायला. आपण पण सोय करू. हा चल उतर आधी. मला नाही चल काही जावाई कामाचा नाही, पोरं कामाच्या नाही, हे कामाचं नाही. नुसतं उठून सुटून माझ्या एकटीच्या आठवड्याला एवढे शेळ्या आणि गुरं आणि मेंढर काय गवत आणू का खायला आणू का त्यांचं शेण काढू का पाणी पाजू, माहिती काही लोक काम नाही करत नाही. काय करते तू इथं? अगं काय करते आता अशी विचारते जस काय मी गार्डन मध्ये आले. अगं यांच्या मळ्याव खायला बियाला घालायला नको, पाणी पाजायचंय म्हणलं, गुरांना पाणी पाजू लागायला तू गायब झाली. हा मला वाटलं तू बसली असेल इथं टाइमपास करत ग, म्हणून विचारलं मी तुला. आता बारीक तुला जिबीला काही हाडबिडे काय मी टाइमपास करेन गोट. जिबीला कोणाच्या हाड असतंय काय बघ. हा मग कशी तू बोलत हाडका नसतेस कोणाच्या. हा एवढे काय धावत पळत आली शंभूड गळत. शेंबूड. अगं म्हणजे एवढी घाई घाई का आली ग? ए मम्मी काय पण नको बोलू. अगं गंमत केली तुझी, जाऊन दे बॅ बरं. एवढी घाई घाई का आली? बरं ऐक ना इकडे. अगं तुला सांगू का काय एवढं चुरवलं तू मग? अगं माझ्याकडे ना पैसे. हा आणि तू आणले कुठून? अगं मी आणले नाही कुठून हा. आणि मी कुणाकडून घेतले पण नाही. हे बघ एवढे पैसे ना मी साचवले होते माहितीये का? बरोबर साचलीत काय आई, नीट सांभाळून ठेव. त्या नवरा माहिती नाही ती भामट हा कधी डालला हानीन आणि कधी नाही, तपास लागणार नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं पण नाही. सांगू पण नको, शाने असशील तर. हा मम्मी मी या पैशाचं काय काय खायला आणू? बाई अगं खायला आता काय खायला आणते एवढ्या पैशाचं? अगं एखादी म्हणजे मम्मी मी पायातलं करू का, मी नाकातलं करू का, कसं का मी बँकेत टाकू, असं डोक्यात थोडं घुसत का नाही का तुझ्या? संसाराचं काय आहे का नाही? आता माझा संसार तूच चालवती ना बाई. अगं पण पुढचं आहे का नाही? मी हायतावर आहे. साठवायचं म्हणजे ते कुठं तरी चांगल्या कामाला कारणे लागले पाहिजे ना. आणि तुझ्या नवऱ्यापासून परत सांगते सांभाळ. हा बाई
नाही म्हणून मी त्यांना इतके दिवस झाले काहीच सांगितलं नाही की माझ्याकडे सांगू पैसे नको. आहेत की काय नाही आहेत. बरं मम्मी मग मी काय म्हणते हे पैसे तुला देऊ का? माझ्याकडे नको. हे आज पोरं तुझे भाऊ कसे माहिती ना. हा. लो मम्मी तुझ्यात म्हणून घेते तर मी परत कुठून देऊ तुला. हा तू पण सांग नको कुणाला. मी नाही सांगत. आणि तू एक काम कर, नीट नेटके कुठं ठेव, नाही तर उद्या सकाळी गावात जाऊन बँकेत टाक. बरं बरं जमल. हा घरात ठेवूच नको. रातच्या रात नीट सांभाळ. हा तो या नवरा चोर, त्याच्यापासून सावध राहा. म्हणशील काय म्हणते बाय नवऱ्याला पण ए मम्मी चोर बीर नाही येतो, बेवडा आहे ते मान्य करते, चोर नाही अगं तो. मग ते एवढ्या पेयासाठीच बाई चोऱ्या करीतो. तो कोणत्या लय लाखाच्या करीतो. पण ती पण सांभाळून ठेव. बरं बरं. सांगून सांगून तोंडाला फेस आलाय आता माझ्या. हा कारण की इथून मागचे जे कारनामे केलेत ना, तूच सवय लावली त्याची. आता मी त्याला म्हणलं होतं 10 रुपये काय हा. बोलत मी सवय लावली. लयच लाड केलं पोरीचं काही तुला पडलंच हा, नव्हतं. बरं जा आणि जरा चहा बी ठेव. आले मी जरा गुरांचं करून हो पुढं. हा बसू नको इथं जास्त वेळ. चल. आले बाई यांना पाणी पाजायचंय. हा पाच हा. पाच येते मी. हा आणि नीट सांभाळून ठेव काय. ही कार्टी पण अशी ना, याला लय सांगू इतकी भोळी आहे माई पोरगी, काही खरं नाही. नवरा इतका चतुर, काय सांगायचंय बाई. ह्या बोटावरचा थोका ह्या बोटावर एका मिनिटात करीन पेयासाठी. आणि कुडा काय ठेवलं ना, असं इंग्लिश कुत्र्यासारखा त्याला वास येतो आणि बरोबर वासाने जातो. जाऊन दे मरू दे. मला आता त्या गायांना खायला बियाला पाणी पाहिजे. ते आता पाणी. कुठं पैसे ठेवले काय माहिती ना. तिच्या आईसंग बोलत होती तर मी गोट्यात बघितलं तिला, त्याच्या हातात पैसेच होते. पण कुठं ठेवले काय माहिती. इथंच ठेवत असते बरं कधी. मागच्या वेळी चोरले की 2000 रुपये. ओ काय हो काय हरवलं? अरे ते म्हणजे रुमाल कुठं पडला का माझा. अहो बाई आम्ही तो चक्कर रुमाल शोधायला लागले. हा लयच कामाचं माणूस झाले. कधी आज जेवणात शोधले ना तुम्ही रुमाल तुमचा? अगं मला ते घामेवर राहिलं नाही, गरम राहिले. घाम पुसायचा होता मला. होय तू कुठं आहे. नक्की काय चापसताय तुम्ही? काय चापसताय? तू कुठं आहे. खरं की काय? हा ते ऐक ना, काय विषय माहितीये का. हम्म. मला माझ्या मित्राला आहे ना पैसे लागत होते. हम्म. म्हणजे काहीतरी काम आहे त्याला महत्वाचं. मला वाटतं तिची आजी आहे ना सिरियसली. होय. हा मग तो मला देणार आहे उद्या परवा पैसे. म्हणजे तर मला पैसे असले तर देते का. आता माझ्याकडे कुठं पैसे आले हो? तुम्हाला माहिती ना मी कधी घरात काम कुठं बाहेर कामाला जाते का घरातच असते दिवसभर. आणि माझ्याकडे कुठं पैसे येणार आहेत? किती खोटं बोलते. आता बघितली मी पैसे होते. काय? हा अगं देतो ना मी उद्या परवा. हा? ऐक ना आता हे बघ ऐक, जेवढे मित्र होते ना देणारे पैसे त्यांच्याकडून मी आधीच घेतलेले बरं का. त्यांना मागू शकत नाही ना. आता बायकोने नवऱ्याला मदत करणार कोण करणार बरं. हा? अहो. Please, दे ना प्लीज प्लीज. मी तुला परवा पैसे देतो रिटर्न. हे बघा नखरे नका करू उगाच. माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली. मी काय कुठं काम धंद्याला जात नाही जेणेकरून मी पैसे पाकिटात ठेवल. आणि मी काय घरात झाडू गावलेलं नाही की लगेच तुम्हाला तोडून देईल. अगं पण थोडेफार असतील ना 1000 2000 500 नाही नाही पैसेच नाही माझ्याकडे. 1 रुपयाचा डॉलर नाही गावला. थोडेफार. मी तुम्हाला काय सांगते, तुम्ही माझी पर्स सुद्धा बघा 1 रुपया घावला तर म्हणून ते हरवलं. तुला मी 1000 ते 2000 रुपये देतो. अहो मला नकोच म्हटलं ना, मी देणार नाहीये. 3 घे. काय भेट माणूस आहे हा? कशासाठी लागते तुम्हाला पैसे? लागत होते मला थोडस. नाहीये माझ्याकडं. बघ मित्रांना ते लागत मलाच लागत. कशासाठी? अगं मला लागते तर मग तर नाहीच. देतो ना तुला मी परवा. उठता का तुम्ही? नाही येत बरं का. एवढे वेळेस फक्त लास्ट टाइम. उठता बरं जा. मला काम धंदे करून द्या. काय तुमच्याच नादापाशी बसू का? काम धंदे सोडायचे, हेच करायचं, हे द्या आणि ते द्या. पैसे काय कुठून आणावे माणसानी? आयो 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 पूर्वा. हो काय? आयो पोटातला आकडा आला माया. आयो. काय आलं आता? आकडा. काय झालं कुणी रे? लाईट लावली तुमच्या पोटात? अरे बावळट. काय झालं? आकडा म्हणजे आकडा आलाय पोटात. अगं आग उठली तर आड आड आयो. अच्छा. आड माहिती त्याला आड. हे काय म्हणायला लागले
हो पाहुणे काय झालं उठा आय लईच दवाखान्यात उठा लईच कस तर राहिलंय कसं होतंय असे आतडे कातडे अख्खे गोळा झाले. अरे 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 आताडे काही खाण्यात गेलं का काय माहित भाऊ. अरे 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 आगा अहो, आता चांगले होते ते. मला चांगले वाटतं होते? दवाखान्यात जावं लागत नाही तर मा काय खरं नाही, नाही दवाखान्यात जा, दवाखान्यात जा. पूर्वा हं, ए माझं दवाखान्यात काय गेलो. खरं नाही. मी का हा जायचं तू 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 नको येऊ. ते तोय भाऊ कुठे गेले मी जातो हा. मी याला फोन करतो इथं याला पाक्याला हा. तो येईन मोठी गाडी घेऊन. पण तिला घेऊन जाणार सगळे अयो तो पक्का कवा यायचा आता फोन लाव पूर्वा फोन पैसे 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 नाही माझ्याकडं. मी पैसे आण पैसे मामा पैसे अहो, पैसे पैसे नाही माझ्याकडं. मग तिच्या काचे पैसे अयो जाऊ द्या मी जीव सोडून देतो. हो हो पाहुणे जीव नका सोडू अहो, जीव सोडला काय नाही नाही माझ्याकडे आहेत पैसे हा? मी पैसे देते पैसे? हा. मारा हातात टाकतो. आण आण हो, आणा, आणा. अयो उठा हो पाहुणे उठा पैसे आले दवाखान्यात जा पहिले आण ना हो पैसे. पाहुणे अयो ए अगं वाटा कुठे पैसे दे. उठा हो तुम्ही पैसे आणले का हा. अयो हो नंतर मग आली दवाखान्यात जा एवढेच आहे का 2,500 वाटा अयो जा 2,500 वाट लवकर जा चला मी येते नाही, जा, नाही, तिला नाही, तिला द्या ना नको मी अहो, जातो. एकटा आला तुमचं लय पोट दुखतंय मी नाही येते नाही अहो तुला डॉक्टर काय सांगतोय काय नाही, मी नाही जातो. ऑपरेशन म्हटलं मग काय करायचं मी जातो हा? टेन्शन नका घेऊ. मी येते नाही काही गरज नाही. बरं काय जा जपून जा अहो थांब ना मी येते ना जाऊ दे नेतो पात्याने गाडीवर चालले दोघं जण मग वाटलं जाईल ना 4 वाजता त्याला फोन करू आपण काय म्हणते तब्येत विचारू अहो ते माणूस जायचं पात्या गेला ना हा गेले तो वाटतं जा दे इथे नंतर वाटलं जाईल ना 1 तास आपण दोघं जाऊ मागून हा हा? चालेल चालेल हा, चल चल कसं बायकोला येड्यात काढलं. पैसे देत नव्हती मला. अरे भाऊ आपण काही डोकं लावून पैसे घेत असतो. हा आता फुल पार्टी करायची पुरे 2,500 रुपये. ते मेवणे कुठं गेले काय मी त्यांना म्हणलो मी पार्टी देतो पण मी एकटीने कष्ट घेतले त्यांना पार्टी कशाला देऊ मी. मी एकटाच एन्जॉय करणार आहे. अख्खी 2,500ची दारूच पिऊन येतो. हा आज फुल एन्जॉय. अरे पैसे कुठे अरे मागच्याच खिशात होते. अयो मागच्या खिशात ठेवले होते कुठे गेले. अरे बाप रे पैसे पडले काय कुठं आईला अवघड झालं भाऊ. कुठं गेले काय माहित पैसे घरी पडले का कुठं पडले काय माहित खिशातच ठेवलेत राव मी. अरे 2,500 रुपये गेले. तुला कळतं का कोण आहे म्हणतो हा नालाय का अरे नारे मी नारे तुला लय चाललेली दिसते बावळाता बघू धडा बिंबरा बिंबरा खायला बायका पैसा तूच नाही बोंबला लागलाय रे नारेला आम्ही काय तुझी बायको ए नार्या तुला लय झाले का काय हा सोडली आज कशी मजा झाली जेवणाची मजा झाली जेवणाची असं मोकळं मोकळं वाटतंय आया मग लय मजा झाली लय मजा झाली. आया मग तुला केक दिसायला लागले मुडदा उचलला तुझा. आणि काय रे कुठून कुठून ढोसून आले रे मेल्यांनो इकडे केटवाले तुला तर असं उचलत फेकून देते. आई कोण आहे तू आई म्हणतो आणि कोण आहे विचारतो तोंड वाशा आई तर म्हणतो आणि कोण आहे म्हणजे सोंग करतो काय हा? आता बाई दिसायला लागली बाई दिसायला लागली का तुला बाई? मावशी आली मावशी मावशी आली वय शेजारची काय हा? शेजारची रखमा मावशी काय रखमा मावशी आहे? अरे आई सारखा आवाज येतोय आई आई बाई पहिले मला ना तुम्ही दोघं उत्तर द्या
तुम्हाला दारू प्यायला पैसे दिले कोणी? आली मिळी गुपची बोलायचं नाही बोलायचं नाही. असे मुंडके दाबले ना बरोबर तुम्हाला मुक्याला वाचा फुटत. कुणाचा आवाज येत नाही असं दाखवा. अरे सॉंग करता. सांग लवकर उठून बस. नीट सांग लवकर. दारूला पैसे दिले कोणी? ते डोळे गेले ते डोळे गेले. हा? बघा इकडे नमुने बघा. आय एम डॉग. कशाचे? आय एम अ डॉग. आय एम डॉग. तुम्ही खाली बसा. काय केलं काय आहे? हा? त्यांना विचारा पहिलं. काय रे हा? याचं डोकं, इथं बघ. बघ याच हे मला वाटतं दादांसारखा आवाज येऊ राहिला. खाली बस. आय एम डॉग. ए इंग्रजाच्या आता कोबड फोडी. आपण दोघं बच्चन आहे. हे बच्चन म्हणताय बुच्चन. काय पोर काय वाया काय गेलं. पोर पटत काय आता माय डोकं फिरलं. तुम्ही मार खाता ना. काय करू बाई आपण? एकदम थोबाडाला कुलप लावा आता, नाही तर तुमचं नाम 32 आउट होईल. अरे आई आणि दादा दिसते असं वाटतंय मला. ऐकून घे, तुम्हाला दारू प्यायला पैसे दिले कोणी? तुम्हाला दारू कोण पाहिजे? चांगलं नार्या सूर लाव सूर. गाणं म्हणायचं तुला. काय गाणं पोर आहेत बाई, काय गंमत करते. लावणी बघायचं. पैसे सापडले का? अहो जावाई बरं झालं आले तुम्ही बरं वाटत तुम्हाला? बरं वाटत आहे का? आता ते कसं उलट पालत होत. तब्येत कसं काय? पैसे होय इथं पैसे पडलेले दिसले का? कोण तुम्ही? काय? कोण तुम्ही? अरे दाजी येतो आम्ही. भाजी नाही. दाजी कोणते दाजी? मला तर भाजी ऐकू राहिलं. तुला किती बहिणी आहेत तुला? नालाय का खाई मत 5 आहे. अयो 5 बहिणी आहे. पण स्वप्नाची आता को बाय नाराज बस. काय पण म्हणतो नालाय का? अरे 5 बहिणी पण ते पण स्वप्नातले. अरे सकाळी आपला विषय नाव झाला का? झाला का काय आपला? वस्ताकडे करतो नुसता? मला सांगा. थांबा तुमच्याकडे पैसे आले कुठून बरं? हा प्यायला दारू? नाऱ्या आळी वेळी गुपचिळी. अरे, ते काय तुम्ही ते काही ऐका मला सांगा, पैसे आले कुठून? पैसे आले कुठून? कोण रे? खरं सांग. याचं मुस्काल फोडावं लागेल मध्ये याची उतरण आता. उठू का बी? माझे पैसे सापडले तुम्हाला पडले कुठं? काय जावाय रे? रानात गेलतो. काय जागीरदारांनी बोलावा. हे? माझे पैसे सापडले का तुम्हाला कोणाला? दवाखान्यात पैसे द्यायचे का तुम्हाला हारून टाकायचे? हा? नाही ते पैसेच कुठं पडले काय माहिती? काय झालं? किती हा? हळूहळू अगं ते चाललंय. पैसे कुठं पडले काय माहिती? तू दिलते मला 2,500 रुपये. अगं, काय किती? 2.5. पूर्वा तू पैसे दिले काही 2,500 रुपये? अगं हा त्यांचं ना पोट दुखत होतं. त्यांच्या पोटात आकडा आलता. काय आकडा. आकडा नाही का? आड उठली होती त्यांची. आकडा आणि खेकडा. आड उठली होती आड. अगं काय तुला उल्लू बनवतो ह्यो माणूस. खरंच दुखत होतं पोट मा. आणि आताच्या तर बरं आकडा खेकडा गेला कुठं? पैसेच नाही. खेकडा गायब झाला. खेकडा अगं मी तुला विचारते, तुला मी काय सांगितलं होतं? पैसे सांभाळून ठेव. आता पैसेच कुठं पडले काय माहिती? मला काही समजना. खिशात ठेवले ते. कुठं ठेवले होते? खिशात. म्हणजे तुम्ही माझे पैसे हरवले का? मी किती दिवस झाले ए, ते दाऱ्या. सापडले होते. आता गप नको रडू. तुला फटकायला पाहिजे. काय झालं? पैसे खिशात ठेवले पण कुठं पडले काय माहिती? डॅक्टर गाडी कोणा सांगणार नाही. का बोला ना. काय सांगणार नाही. नाही आळी आपल्या तिघांचं आळी वेळी खूप केली. मनाला पुढे काय नका दाजी येडे काय झालं मला सांग ना नेमकं. तुम्हाला सगळ्यांना सांगतो बाईची काय गंमत झाली करणार. काय झालं? अहो तुम्ही चालले होते ना तुमच्या माग आम्ही आलो. मोजे घेतले आणि मागच्या माग लावले. तुम्ही खिसामधून त्याच्यात पैसे अडकले आणि आम्ही त्याचे
अरे तुमचा मुर्दा उचलला म्हणजे- तुमचा. खिशाच्या माग सॉक्स लावलं होतं गिनी तुम्हाला वाटलं तुम्हीच हुशार आहे काय जगाचे. म्हणजे ते खिशात पैसे गेले नाही त्यांच्या सॉक्सात गेले सॉक्सातले पैसे यांच्या घशात गेले. आणि मग पण तुम्हाला लाज नाही वाटल्या. अरे तिकडे घसत जाऊ नाही तर कुठं पण जाऊ दे, माझे पैसे गेले. तुझं काय अरे, पण फोडलं पाहिजे. एवढे भामटे तोय भाऊ आमचं तिघाचं ठरलं होतं पार्टी करायची. आणि तुम्ही कुठे चाललेले पैसे घेऊन माझे? पार्टी अगं करायला ए, म्हणजे हा माणूस किती नालायकी. डोक्यात नव्हतं का? भामटे तुम्ही डोक्यात तुम्ही नव्हतं? बघ या भामटा यो माणूस ताई. नाटक करीत होतो मी. मग पैसे गेले. गेले. जरा- नाही 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 काय बोलावा या पाहुण्याला. आता हा? गेले का आपलं ना? आपले का नाही नाही काय शाळा केली पोटात आकडा आला ना आमक झालं तमक नाटक आहे नाटक माणूस. केली, नाटक पाहू ना. पैसा कसा आपली पोरं काढायचा. ना, आपली पोरं येडी आहे. अहो येत अहो, काय लगेच ती? गेले पैसे काढून आणले तिला. बोळे बाबडे हा, तिला लेकरू. रुपये गोळा करून साचवले. किती दिले ते 2,500 रुपये मध्ये. पण मी काय म्हणते मी सांगितलं ना थोपाड वाचून हिला तुला ऐका सांगता ना. आलं. हा सर सांगितलं होतं कशाला येणे पण लय कौतुक दाखवलं तिथं मेला तर मरून द्यायचा नाटका. बरं हे कारण त्याच्या मागे गेले पाहुणे मागे सापडले तर 2,500 त्यांना. यांचे आता बघ ना गेले का यांच्या पिऊन आले यांचं वय आहे का प्यायचं वय नाही आता त्यांना असं काळे निळे करीत आता. त्याला घरात येऊ द्या आता. हा त्याला याचं काय करतो वर चांगल्या यांचा आज कार्यक्रमच आहे परत अशी चूक केली नाही पाहिजे. बर बर आत दल गाडवायची. अरे नारे ना या तुम्ही घरात. हा बरं चला चहा प्यायला. काय चहा पिती